नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजचं सेशन. आज आपण 30 जून रोजीच्या चालू घडामोडी ज्या आहे तर त्या इथं अभ्यासणार आहोत. पण अतिशय महत्त्वाची सूचना आज सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आज या तुम्हाला ज्या समोर 4 बॅचेस दिसत आहे त्याची फी आज रात्री 12 वाजता वाढणार आहे. म्हणजे तुम्ही डिस्काउंटेड फीज मध्ये या बॅचेस जे आहे ती जॉईन करू शकता. राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी आहे तर ही एकच बॅच नाही, यासोबत तुम्हाला 5 बॅचेस मिळणार आहे. एनसीईआरटीची बॅच, स्टेट बोर्डची बॅच, 21,000 PYQ ची बॅच, टेस्ट सिरीज आणि नोट्स पॅक आणि प्लस प्री आणि मेन्सचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. तर अशी ही एक आपण जर बघितलं तर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. मग आपण जर बघितलं तर हिची फी आज 4,999 आहे. तुम्हाला आज रात्री 12 वाजता हिची फी 5,999 होईल आणि त्यानंतर विद्यार्थी अजून वाढल्यानंतर फी जी आहे तर ती पुढे जाऊन 6,999 रुपये होणार आहे. तर डिस्काउंटचा फायदा घ्या. या किमतीवर सुद्धा तुम्हाला अधिक डिस्काउंट मिळणार आहे. पण तुम्ही थोडं पुढे मी प्रोसिजर सांगतो ती प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला या सगळ्या बॅचेस मिळतील एनसीईआरटीचा कोर्स वगळता. ते पण फक्त 2,999 मध्ये आणि यामध्ये पण ऍडिशनल डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. पण आज रात्री जर तुम्ही ऍडमिशन नाही केलं आज रात्रीपर्यंत तर या कोर्सच्या फी ज्या आहे ते वाढणार आहे. सेम राज्यसेवेची विजयश्री बॅच जी आहे नोट्स पॅक यामध्ये पण असणार आहे, टेस्ट सिरीज यामध्ये पण असणार आहे. यशोदय कंबाईनची मेन्सची बॅच यामध्ये सुद्धा पेपर 1 पेपर 2 ची टेस्ट सिरीज त्याचबरोबर नोट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्या बॅचेसच्या फी आजपासून वाढत आहे, लक्षात घ्या. आणि उद्यापासून आपण नवीन बॅचेस सुरू करतोय फक्त प्रिलिम ओरिएंटेड. कंबाईनची आपण जर बघितलं तर विजेता बॅच 1 आणि आपण जर बघितलं तर विजयश्री बॅच 2 या 2 बॅचेस नवीन आपल्या सुरू होत आहे. यशस्वी टेस्ट सिरीज देखील आपण सुरू करत आहोत. ही जी राज्यसेवेची टेस्ट सिरीज असेल, ज्यांनी राज्यसेवेची बॅच घेतलेली आहे त्यांना ती टेस्ट सिरीज मिळून जाईल. हे 21,000 PYQ ची बॅच तुम्ही सेपरेट सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्ही इथं जो काही नोट्स पॅक आहे तो सुद्धा सेपरेट घेऊ शकता. हर्षाली मॅडमने भूगोल ऑप्शनलची बॅच सुरू केलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. 21,000 PYQ ची बॅच तुम्हाला फाउंडेशन बॅच मध्ये मिळेल. मग समजून घ्या, जर तुम्हाला त्या बॅचेस जॉईन करायचे असतील सर्वप्रथम आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. तर ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम ती तुम्हाला जी बॅच घ्यायची ती चॉईस करा. त्यानंतर जर बघितलं तर तिच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला समोर सर्व गोष्टी दिसतील. इथं बॅचची वैशिष्ट्य दिसेल. थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. मग असा ऑप्शन दिसल्यानंतर तिथं तुम्ही कुपन कोड टाका. माझं कुपन कोड आहे CJ लाईव्ह. जसं तुम्ही अप्लाय करणार, ही जी बॅच तुम्हाला दिसत होती 5,000 रुपयाची ती तुम्हाला 4,633 मध्येच बघायला मिळणार. म्हणजे अजून तुम्हाला ऍडिशनल 5% डिस्काउंट जे आहे ते मिळणार आहे. प्लस या बॅच मध्ये तुम्हाला सिलेबसनुसार आम्ही काय करतो तर सिलेबसनुसार आपले लेक्चर असतात आणि त्याचं एक स्पेसिफिक टाइम टेबल असतं. तर उद्या अपडेटेड टाइम टेबल तुम्हाला जुलै महिन्याचं मिळून जाईल. ठीक आहे, तर सुरू करूया आजचं सेशन. सुरुवातीला फक्त महत्त्वाचं नोटिफिकेशन होतं. आज बऱ्याचशा मुलांचं ऍडमिशन तो पेंडिंग होतं, बऱ्याचशा मुलांचं झालेलं सुद्धा आहे, तर त्यासाठी ते नोटिफिकेशन होतं. बाकी आता आपण लेक्चर सुरू करूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सर्व ग्रामपंचायतीमध्ये विवाह मंडप योजना लागू करण्याला मान्यता दिली आहे? तर प्रत्येक ग्रामपंचायत ज्या ठिकाणी असेल तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक विवाह मंडप असेल. मग गावातली जी काही लग्न आहे तर त्या विवाह मंडपामध्ये केली जाईल आणि असं पूर्ण राज्यामध्ये केलं जाणार आहे. आणि असा निर्णय जो आहे तो बिहारने घेतलेला आहे. कुणी घेतलेला आहे तर बिहार राज्याने हा निर्णय घेतलेला आहे. तर विवाह मंडप योजना कुणी लागू केलेली आहे? बिहारने लागू केलेली आहे. बिहारने या योजनेसाठी 4,026 कोटी रुपये बिहार सरकार खर्च करणार आहे. आधुनिक पद्धतीने आपण जर बघितलं तर मंडप इथं बांधले जाणार आहे. विवाह समारंभासाठी स्वच्छ सजावटीचे आणि आधुनिक मंडप बांधले जाणारे या योजनेअंतर्गत निधी लक्षात ठेवा 4,026 कोटी रुपये. आपण जर बघितलं तर अतिशय चांगला उपक्रम आहे. मुलीच्या वडिलांना खूप सारे पैसे जे आहे ते खर्च करावे लागतात मुलीच्या लग्नावर आणि त्यामध्येच आपण जर बघितलं तर बरेचसे लोक जे आहे तर त्यामध्येच त्यांचा पैसा पूर्ण संपून जातो. तरी तर सरकार जे आहे ते स्वतः मदत करत आहे. बिहार जर बघितलं तर एक मागं राहिलेलं राज्य आहे. आज आपलं महाराष्ट्र जे आहे ते थोडं मॉडर्न स्टेट आहे. इथं बऱ्याचशा ठिकाणी खर्च जो आहे तो इक्वल होतो, पण जे मागं राहिलेलं राज्य आहे त्यांच्याकडे पूर्ण खर्च जो आहे तो मुलींकडून करून घेतला जातो. त्यामुळे आपण जर बघितलं तर बिहार सारख्या राज्यामध्ये ही योजना सुरू करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी सुरू केलेली आहे. आता काही राज्यांच्या योजना आणि त्या कोणी सुरू केलेल्या आहे त्या बघून घेऊया. ज्योती योजना केरळची आहे. राहवीर योजना मध्य प्रदेश आहे. महिला समृद्धी योजना दिल्लीची आहे. पिंक ई रिक्षा योजना नाव लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारची आहे.
आयुष्मान वयवंदना योजना दिल्लीची आहे. एतिकोळी दुतिपात योजना आसामची आहे. बाल संरक्षण राज्य कार्य योजना केरळची आहे. राजीव युवा विकास योजना तेलंगणाची आहे. सौजन्य पथक योजना दिल्ली पोलिसाची आहे. अत्योदय गृहनिर्माण योजना ओडिशाची आहे. इंदिरा सौरगिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे. कलैग्नर कैविनार थिट्टम योजना तमिळनाडूची आहे. गरिबांसाठी मोफत चांगला तांदूळ योजना तेलंगणाची आहे. पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणाची आहे. तर या काही महत्त्वाच्या योजना आणि महत्त्वाचे राज्य तुम्हाला बघता येईल. यानंतर पुढे जाऊया. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन हा पण यामधलं काय महत्त्वाचं आहे ते आता आपण इथं बघणार आहोत. बघा मित्रांनो, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन जो आहे तो 27 जूनला सेलिब्रेट केला जातो. बघा आपण 27 जून जो आहे तर तो MSME सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. इथं सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचं जे महत्त्व आहे अर्थव्यवस्थेतील ते लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो, ज्याचा उद्देश जागतिक आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन आणि शाश्वततेमध्ये MSME म्हणजे आपण जर बघितलं तर मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर याच्या योगदानाची ओळख पटवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. थीम आहे एनहान्सिंग द रोल ऑफ MSMEs ॲज अ ड्रायव्हर ऑफ सस्टेनेबल ग्रोथ अँड इनोव्हेशन अशी या वर्षीची थीम आहे. तर थीम सुद्धा विचारली जाते दिवसाची. कालच जो काही ग्रुप बीचा मेन्सचा पेपर झाला त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जो योगा डे आहे तर त्या योगा डेची थीम विचारण्यात आली होती. आता बघा, जे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग जे आहे तर त्यांना कशाला म्हणायचं, त्यांची डेफिनेशन काय आहे? तर इथं थोडं लक्ष द्या. सूक्ष्म, लघु आणि मध्यम. तुम्ही जर मी आता जे सांगतो ते जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुमचा GSचा 1 मार्क इथं परफेक्ट झाला म्हणून समजून घ्या. नाही तर अन्यथा समजून घ्या तुम्ही इथून जर पुढे गेला तर मग तो तुमचा 1 मार्क जो आहे तर तो तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणार नाही. मग आता तुमचा 1 मार्क मी परफेक्ट करून देतो. रिसेंटली काय झालेलं, या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसच्या डेफिनेशन बदलण्यात आल्या. मग आता सूक्ष्म उद्योग म्हणजे कसा उद्योग? तर बघा मित्रांनो, सूक्ष्म उद्योग म्हणजे असा उद्योग ज्यामध्ये गुंतवणूक 2.5 कोटीची आहे. ज्यामध्ये गुंतवणूक 2.5 कोटीची आहे. लघु उद्योग म्हणजे असा उद्योग ज्यामध्ये गुंतवणूक 25 कोटीची आहे. किती? 25. आणि मीडियम उद्योग म्हणजे असा उद्योग ज्याच्यामध्ये गुंतवणूक जी आहे तर ती 125 कोटीची असणार आहे. गुंतवणूक किती? 125 कोटी. म्हणजे सूक्ष्म उद्योग म्हणजे असा उद्योग ज्यामध्ये 2.5 कोटीची गुंतवणूक असेल. स्मॉल उद्योग, छोटा उद्योग आपण जर बघितलं तर लघु उद्योग म्हणजे ज्याच्यामध्ये 25 कोटीची गुंतवणूक असेल. आणि मध्यम उद्योग म्हणजे ज्यामध्ये 125 कोटी रुपयाची गुंतवणूक असणार. ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर सूक्ष्म उद्योग याबाबत दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे आपण जर बघितलं तर ही काय गुंतवणूक आहे, पण गुंतवणूक केल्यानंतर याचा टर्नओव्हर किती, म्हणजे किती रुपयाचं प्रोडक्शन हा करतो, किती रुपयाचे एकूण वस्तू आणि सेवा या उद्योगांच्या माध्यमातून दिले जातात. मग आपण जर बघितलं गुंतवणूक सूक्ष्म उद्योगाची 2.5 करोड आहे तर टर्नओव्हर आहे 10 कोटी. टर्नओव्हर किती आहे? 10 कोटी. 2.5 कोटीची गुंतवणूक केल्यानंतर 10 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या उद्योगाला सूक्ष्म उद्योग म्हणायचं. लघु उद्योगाची गुंतवणूक आहे 25 कोटी आणि टर्नओव्हर आहे 100 कोटी. आणि जो काही मध्यम उद्योग आहे त्यामध्ये गुंतवणूक आहे 125 कोटी आणि टर्नओव्हर जो आपल्याला बघायला मिळतो तो बघायला मिळतो 500 कोटीचा. कितीचा? 500 कोटीचा. मग तुम्हाला इथं टर्नओव्हर जो आहे तो 4 पट बघायला मिळत असेल गुंतवणुकीच्या. गुंतवणूक 2.5 कोटी तर त्याचे 4 पट 10 कोटी टर्नओव्हर. गुंतवणूक 25 कोटी तर त्याचे 4 पट इथं 100 कोटीचा टर्नओव्हर. आणि गुंतवणूक इथं 125 कोटी आहे तर त्याचे 4 पट 500 कोटी काय आहे तर टर्नओव्हर आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता इथं पिंक कलर मध्ये जे तुम्हाला दिसतंय ते जुन्या डेफिनेशन होत्या. म्हणजे सूक्ष्म उद्योगाची 1 कोटीची गुंतवणूक आणि 5 कोटीचं टर्नओव्हर या जुन्या डेफिनेशन होत्या. आता या नवीन डेफिनेशन या वर्षीच्या अर्थसंकल्पापासून स्वीकारण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, समजून घ्या. तुमचा इथं 1 मार्क जो आहे तो फिक्स झाला म्हणून समजून घ्या. ठीक आहे. पुढे जाऊया. 27 जून जो आहे तो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणून मध्यम उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे जाऊया. चला, जून 2025 मध्ये कोणत्या एक्सप्रेसवेवर भारतातील पहिली AI चालित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम सुरू करण्यात आलेला आहे? तर भारतातील पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून इथं चालवलं जाणारं स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम जे आहे ते द्वारका एक्सप्रेसवे जो दिल्लीचा आहे
तर त्यावर सुरू करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, द्वारका एक्सप्रेसवे नॅशनल हायवे 48 जो आहे, तर यामध्ये शिवमूर्ती पासून खेरकी दौला या दोन ठिकाणांदरम्यान AI आधारित काय केलं जाणार आहे, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम जे आहे ती सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं ही ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ATMS काय करणार आहे, तर 56 किलोमीटर हे जे अंतर आहे शिवमूर्ती तर खेकरी दौला, तर या दरम्यान ही सिस्टम बसवलं जाणार आहे. या अंतर्गत प्रत्येक 1 किलोमीटरवर हाय रिझोल्युशन 110 उच्च रिझोल्युशनचे कॅमेरे जे आहे तर ते बसवले जाणार आहे. आणि मग याच्या माध्यमातून जर कोणी समजून घ्या ट्रॅफिकचं उल्लंघन करत असेल तर त्याला दंड सुद्धा बसवला जाणार आहे. तर व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन अँड एन्फोर्समेंट सिस्टम, ठीक आहे, तर विड्सचा वापर करून इथं काय केलं जाणार आहे, तर तुम्हाला दंडित सुद्धा केलं जाऊ शकतं. 14 प्रकारचे वाहतुकीच्या उल्लंघनाचे जे काही समजून ई चालान जे आहे ते तुमच्याकडून काटले जाऊ शकतात. अशा प्रकारची प्रणाली जी आहे तर ती द्वारका महामार्गावर सुरू करण्यात आलेली, लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, जून 2025 मध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या म्हणजे शंघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्याच्या बैठकीत भारताच्या वतीने कोणी भाग घेतला, तर भारताच्या वतीने भारताचे संरक्षण मंत्री जे आहे राजनाथ सिंह यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आपण जर बघितलं जून 2025 मध्ये चीनमधील किंगदाओ शहरामध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची संरक्षण मंत्र्याची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. मग भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. मग यांनी दहशतवादाचा जो काही धोका आहे तर त्यावर कारवाई करण्याचं आवाहन केलेलं आहे. 2020 मध्ये भारत आणि चीनच्या लष्करामध्ये गलवान व्हॅलीमध्ये काय झालं होतं, तर एकमेकांमध्ये आपण म्हणूया की एकमेकांमध्ये झडपा झाल्या होत्या. तर त्यामध्ये जर बघितलं तर तेव्हापासून भारत आणि चीनचे जे काही संबंध आहे तर ते थोडेसे खराबच राहिलेले आहे. मग भारताचे संरक्षण मंत्री त्या 2020 नंतर पहिल्यांदा चीनमध्ये गेलेले, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं या संरक्षण मंत्र्याच्या बैठकीची SCOच्या ही कितवी आवृत्ती आहे, तर 22वी आवृत्ती आहे. मित्रांनो पुढे जाऊया. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी अधिक माहिती मिळवूया. या संघटनेची 15 जून 2001 रोजी स्थापना झालेली आहे. बीजिंग मध्ये मुख्यालय आहे. नुरलान एरमेक बायेव तर हे सध्याचे सरचिटणीस आहे. 10 देश सदस्य आहे. भारत 9 जून 2017 रोजी अस्ताना येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमध्ये पूर्ण सदस्य देश म्हणून सामील झाला होता. त्याचबरोबर शांघाय सहकार्य संघटनेची पहिली बैठक जी आहे तर ती 23 सप्टेंबर 2003 ला बीजिंग मध्ये झाली होती. तर बीजिंग मध्येच काय आहे, हिचं मुख्यालय आहे. तुम्ही मॅन्डरिन भाषेमध्ये वरती शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं लिहिलेलं बघू शकता. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर इथं जो नकाशा दिसतोय तर या नकाशातील देश जे आहे तर या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये येतात. वरचा रशिया, ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर मध्ये हा मंगोलिया सोडला तर बाकी सगळे देश हा इथं चायना आहे, ठीक आहे, खाली भारत आहे, इथं पाकिस्तान पण आहे. तर हे सगळे देश जे आहेत SCOचा पार्ट आहे. मग SCOचा पार्ट असणारे टोटल देशांची संख्या आहे 10, ज्यामध्ये भारत, अलीकडे इराण जो आहे तर तो SCOचा सदस्य देश बनलेला आहे. इराण सोबत बेलारूस जो आहे तर तो SCOचा सदस्य देश बनलेला आहे. जसा मॅप तुम्हाला इथं दिसणार नाही. तर इराण, भारत, बेलारूस, कझाकिस्तान, चायना, ठीक आहे, चायना, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान. तर शेवटी स्थान असणारे काही देश आपल्याला बघायला मिळतात. स्थान जसं की पाकिस्तान, त्यानंतर जर बघितलं तर काझाकिस्तान, त्यानंतर किर्गिस्तान, समजून घ्या किर्गिस्तान, त्यानंतर जर बघितलं ताजिकिस्तान, त्यानंतर बघितलं तर उझबेकिस्तान. तर हे 5 देश जे आहे ते स्थानवाले. शेवटी इथं तुर्कमेनिस्तान नाही, फक्त उझबेकिस्तान आहे आणि ताजिकिस्तान आहे, ठीक आहे, तुर्कमेनिस्तान नाही, हे लक्षात ठेवा. स्थान असणारे 5 देश परत रिपीट करतो: पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान. त्यानंतर स्थान सोडलं तर मग बाकी काही देश आपल्याला बघायला मिळतात, जसं की भारत, रशिया, चायना, पाकिस्तान आणि इराण, आणि त्याचबरोबर बेलारूस, ठीक आहे. तर भारत, चायना आपल्यावर कोण आहे, चायनाच्या वर कोण आहे, रशिया. भारतात शेजारी कोण आहे, पाकिस्तान. पाकिस्तानच्या शेजारी कोण आहे, इराण. आणि आपण जर बघितलं तर इथं जो काही
बेलारूस जो आहे तो सुद्धा अलीकडे सदस्य बनलेला आहे. बेलारूस सुद्धा काय बनलेला आहे, सदस्य बनलेला आहे. तर पाकिस्तान इथं पकडायला नव्हतं पाहिजे, कारण पाकिस्तान आपण इकडे पकडलेला आहे. तर भारत, चायना, रशिया, इराण आणि बेलारूस हे 5 देश, आणि हे शेवटी स्थानवाले 5 देश आपल्याला सांगता येईल. असे टोटल 10 देश जे आहे तर ते SCO चे सदस्य देश आहे. आपल्याला कालच्या पेपरमध्ये असाही क्वेश्चन विचारण्यात आला होता की आसियानचा कोण सदस्य नाहीये, असा पण प्रश्न आला होता. मग त्यावर अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न पुढे जाऊन विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्य सरकारने हमारे शिक्षक डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिक्षकांची अटेंडन्स अनिवार्य केलेली आहे? तर बघा मित्रांनो, मध्य प्रदेश सरकारने नवीन निर्णय घोषित केलेला आहे की शिक्षक जर शाळेत गेला तर त्याला काय करावं लागेल, अटेंडन्स, म्हणजे विद्यार्थ्यांसोबत एक फोटो काढून तो अपलोड करावा लागेल. आणि आपण जर बघितलं तर यासाठी एक विशिष्ट ॲप सुद्धा बनवण्यात आलेला आहे, हमारे शिक्षक नावाचं. तर अतिशय चांगला उपक्रम आहे. शिक्षकांना वर्गातला फोटो काढून अपलोड करायचा आहे. म्हणजे काही शिक्षक काय करतात, तर दुसऱ्या शिक्षकांना सांगतात तू सही करून टाक, ठीक आहे. नाही तर मुख्याध्यापक जर ओळखीचा असेल तर उद्या येऊन मी माझी अटेंडन्स लावून जातो, ठीक आहे, आणि दुसरीकडे ते सुट्टीवर जातात. तर मग हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मध्य प्रदेश सरकारने हमारे शिक्षक डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे तर तो बनवलेला आहे. मग असा प्लॅटफॉर्म सर्व राज्यांमध्ये बनवला पाहिजे का, तर याबाबत तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायचं आहे. तर बघा मित्रांनो, 1 जुलै 2025 पासून सरकारी शाळेमध्ये अटेंडन्स अनिवार्य करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे मध्य प्रदेश, लक्षात ठेवा. या अंतर्गत शिक्षकांना आता हमारे शिक्षक डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांची दैनंदिन उपस्थिती जी आहे ती नोंदवावी लागणार आहे. तर महत्वाचा निर्णय आपल्याला हा बघायला मिळतो. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये झालेल्या 48व्या प्रगती बैठकीचं अध्यक्षस्थान कुणी भूषवलं? तर प्रगती बैठक नेमकं काय आहे, तर आता तुम्हाला नावावरूनच समजेल. मी उत्तर सांगून देतो पहिले. प्रगती बैठकीचं अध्यक्षस्थान नरेंद्र मोदीजींनी भूषवलेलं आहे. प्रगतीच काय, तर प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. म्हणजे ज्या काही सरकार आहे तर ज्या काही सरकारी योजना आहे, जे काही सरकारचे उपक्रम आहे, तर आपण जर बघितलं सरकारने त्या उपक्रमाबाबत, त्या योजनांबाबत प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे सरकारचा अप्रोच जो आहे तो चांगला असला पाहिजे, आणि त्या ज्या काही योजना उपक्रम आहेत त्यांचं टाइम मध्ये इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं तर सरकारी योजना सरकार सुरू करतं पण प्रॉपर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. जसं की जल जीवन मिशन सरकारने सुरू केलेलं आहे. जल जीवन मिशन सरकारने सुरू केलं होतं 2019 मध्ये. 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती योजना, आणि 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दर दिवसाला 55 लिटर पाणी जे आहे तर ते देण्याचं सरकारचं इथं उद्देश होता, ध्येय होतं. तर आपण जर बघितलं ही योजना बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे, मग पूर्णपणे कंप्लीट झालेली नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर अजून काही योजना सांगता येईल, जसं की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं, ते सुद्धा आपल्याला आज झालेलं बघायला मिळत नाही. म्हणजे योजना तर सरकार सुरू करतं पण त्याचं टाइमली इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते होत नाही. मग त्यासाठी प्रगती नावाचा आपण इनिशिएटिव्ह जो आहे तो सुरू केलेला आहे. मग यामध्ये समजून घ्या की ज्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे त्यावर चर्चा वगैरे केली जाते. 48व्या परिषदेमध्ये खाणकाम, रेल्वे, जलसंपदा क्षेत्रातील महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या उद्देशाने 48वी जी काही प्रगती बैठक आहे ती आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं अध्यक्षस्थान जे आहे ते भूषवलेलं आहे. लक्षात ठेवा, हा जो काही प्रगती नावाचा जो काही इनिशिएटिव्ह आहे किंवा उपक्रम जो आहे तर हा परस्पर संवादी गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर सरकारमध्ये जे काही लोक आहेत तर ते कर्मचाऱ्यांना डायरेक्ट व्हिडिओ कॉल थ्रू विचारत असतात की हे काम कुठपर्यंत आलं, कधीपर्यंत हे काम होईल. म्हणजे यानुसार काय होतं तर सरकारी अधिकारी सुद्धा जबाबदार बनतात आणि त्यांच्यावर सुद्धा एक प्रेशर निर्माण होतं की ह्या योजनांची अंमलबजावणी आपल्याला लवकरात लवकर करायची आहे, कारण आपल्याला विचारणारं कुणीतरी आहे. तर एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म बघा, प्रगती प्लॅटफॉर्म 2015 मध्ये सुरू झालेला आहे. हे व्यासपीठ केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाचे आणि प्रकल्पाचे निरीक्षण आणि पुनरावलोकन करतं आणि नागरिकांच्या तक्रारी निराकरण करण्यास देखील मदत करतं. पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन, भारतातील पहिली क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली कोणत्या शहरात बांधली जात आहे? तर भारतातील पहिली क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली जी आहे तर ती अमरावती, आंध्र प्रदेश मध्ये तयार केली जात आहे. आपण जर बघितलं क्वांटम कम्प्युटिंग, आता कम्प्युटर तर आपल्याला माहिती आहे पण अजून ऍडव्हान्स लेवलच्या मायक्रो आपण जर बघितलं तर चिप विकसित करून आपल्याला कम्प्युटर जे आहे ते भविष्यातील बनवायचे आहे. त्यालाच म्हटलं जाणार आहे क्वांटम कम्प्युटिंग. म्हणजे छोटे कम्प्युटर्स असतील आणि काम मोठे करतील. जर तुम्ही बघितलं तर पहिला जो कम्प्युटर बनला होता तो पूर्ण आपल्या रूम एवढा होता.
आताचा जो कम्प्युटर ऍपलने अलीकडे एक बनवलेला आहे, तर तो जर आपण बघितला तर त्याचा सीपीयू जो आहे तो एवढाच असेल, एवढाच सीपीयू असेल ऍपलच्या कम्प्युटरचा. त्यापेक्षाही तो कम्प्युटर अजून छोटा करणं हे क्वांटम कम्प्युटिंगचं उद्दिष्ट आहे आणि किचकट समस्या सोडवणं हे उद्दिष्ट आहे. आणि मग यासाठी आंध्र प्रदेश सरकारने अमरावती येथे भारतातील पहिली क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली जी आहे तर ती बांधली जात आहे. अमेरिकेमध्ये IT क्षेत्राशी संबंधित एक ठिकाण आहे, सिलिकॉन व्हॅली त्याला म्हटलं जातं. मग तसंच आपल्याकडे क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली तयार केलं जाणार आहे, जिथं क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित जे काही तंत्रज्ञान आहे आणि आपण जर बघितलं तर जे काही इनोव्हेशन आहे तर ते केलं जाणार आहे आणि भारताला जागतिक आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे क्वांटम कम्प्युटिंगच्या बाबतीत. पुढे जाऊया. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली होती. अमरावती राजधानी आहे. सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आहे. सध्याचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आहे. लोकसभेच्या 25, राज्यसभेच्या 11 आणि विधानसभेच्या 175 जागा आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळतात. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या 47व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान कुणी भूषवलेलं आहे? तर बघा मित्रांनो, पंतप्रधान संग्रहालय जे आहे आणि ग्रंथालय जे आहे याच्या 47व्या सर्वसाधारण सभेचं अध्यक्षस्थान जे आहे ते अमित शहांनी भूषवलेलं, नरेंद्र मोदीजींनी भूषवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, पंतप्रधान संग्रहालय जे आहे तर याला पहिले नेहरूजींचं नाव होतं. पण हे जे काही पंतप्रधान संग्रहालय आहे यामध्ये भारताचे आतापर्यंत जे काही पंतप्रधान झालेले आहे तर त्याविषयी इन्फॉर्मेशन जी आहे या पंतप्रधान संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग त्यांच्याशी संबंधित गोष्टी, त्यांच्याशी संबंधित आपण म्हणूया दस्तऐवज, हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. याची 47वी जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती तिचा जे काही अध्यक्षस्थान आहे ते नरेंद्र मोदीजींनी भूषवलेलं आहे. नवी दिल्लीमध्ये जे काही त्रिमूर्ती भवन आहे त्या ठिकाणी या 47व्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या संस्थेला पहिले नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी असं नाव होतं. आपण जर बघितलं ते 2021 मध्ये हे नाव चेंज करण्यात आलेलं आहे. नेहरूजींचं निधन झाल्यानंतर याची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती 1964 मध्ये. आता पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय असं याचं नाव 2021 पासून करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आपण इथे बघूया. 78व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर आपण जर बघितलं तर 78वी वरिष्ठ म्हणजे समजून घ्या की एक 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे खेळाडू यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धा पोहण्याची स्पर्धा आहे. तर यामध्ये कर्नाटक सरकारने पहिलं स्थान जे आहे, कर्नाटक राज्याने पहिलं स्थान पटकावलेलं आहे. महाराष्ट्र इथं दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. तर कर्नाटकने एकूण 41 पदकं जिंकलेली आहे. मग आपण जर बघितलं ही स्पर्धा 22 ते 26 जून दरम्यान ओडिशामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी कलिंग स्टेडियम जे आहे तर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. भारतीय जलतरण महासंघ जो आहे, स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया SFI यांच्या मार्फतीचं आयोजन करण्यात आलं होतं भुवनेश्वर ओडिशामध्ये. पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राहिलं. 16 सुवर्ण पदकं, 11 रौप्य पदकं आणि 14 कांस्य पदकं कर्नाटकने जिंकली. एकूण 41 पदकं जिंकली. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलं. 6 सुवर्ण पदक, 6 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदकं महाराष्ट्राने जिंकली. आणि तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. आपण जर बघितलं तर इथं सुवर्ण पदकं जी आहे त्यांची 8 सुवर्ण पदकं, 5 रौप्य पदकं आणि 3 कांस्य पदकं जी आहे ती त्यांनी जिंकलेली आहे. ऍक्च्युली सुवर्ण पदकांच्या बाबतीत जर बघितलं तर तमिळनाडू पहिले यायला पाहिजे सेकंड स्पॉटवर. इथं काहीतरी मिस्टेक आहे, तर यावर मी तुम्हाला उद्या जे आहे तर ते अपडेट करतो की महाराष्ट्र थर्डवर आहे की सेकंडवर आहे. कारण सुवर्ण पदकांचा जर विचार केला तर तमिळनाडू जे आहे तर हे इथं दुसऱ्या क्रमांकावर पाहिजे. पदकाच्या बाबतीत निश्चितच महाराष्ट्र जास्त आहे, पण ही जी रँकिंग ठरत असते ही सुवर्ण पदकांवरून ठरत असते. मग याबाबत मी तुम्हाला अपडेट जे आहे ते उद्या करतो. ठीक आहे. पुढे जाऊया. काय आहे नेमकं 10वा क्वेश्चन बघा. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे पुढील अध्यक्ष कोण असतील? तर AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे पुढील अध्यक्ष जोऊ जियाजी हे असतील. या चायनामध्ये माजी यांनी अर्थमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. माजी अर्थमंत्री राहिलेले आहे. या पुढील आता AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्ष बनणार आहे, लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं सध्याचे अध्यक्ष आहे जिन लिकुन. त्यांनी ऑलरेडी त्यांचा 5-5 वर्षाचा कार्यकाळ 2दा कंप्लीट केलेला आहे आणि त्यात जानेवारी 2026 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांची जागा कोण घेणार आहे? जोऊ जियाजी या त्यांची जागा घेणार आहे, लक्षात ठेवायचं. अजून घेतलेली नाहीये.
ओके, तर या पुढे जाऊन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची जागा घेतील. यांची आता नियुक्ती म्हणून करण्यात आलेली आहे, म्हणजे नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. पण जसं यांचा कार्यकाळ संपल जीन लिकून यांचा, तर मग त्यांच्या जागी या कार्यभार जे आहे ते स्वतःच्या हातात घेतील. मग आता बघा, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे ती 25 डिसेंबर 2015 रोजी स्थापन करण्यात आली. बीजिंग चायनामध्ये तिचं मुख्यालय आहे. पुढे जाऊया, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025च्या 5व्या आवृत्तीचं आयोजन कोण करेल? तर 5वी आवृत्तीचं आयोजन राजस्थानमध्ये होणार आहे. तर बघा मित्रांनो, राजस्थानमध्ये ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणार आहे. पहिली आवृत्ती जी आहे ती भुवनेश्वर ओडिशामध्ये झाली होती, पंजाब विद्यापीठ विजेता राहिलं होतं. दुसरी आवृत्ती बेंगलोर कर्नाटकमध्ये झाली होती, जैन विद्यापीठ विजेता राहिलं होतं. तिसरी आवृत्ती जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये झाली होती, पंजाब विद्यापीठ विजेता राहिलं होतं. चौथी आवृत्ती ईशान्येकडील 7 राज्यांमध्ये झाली होती, चंदीगड विद्यापीठ जे आहे ते विजेता राहिलं होतं. पुढे जाऊया, 12वा प्रश्न, ब्रँड फायनान्स इंडिया रिपोर्ट 2025 नुसार कोणता भारतीय ब्रँड 30 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा पहिला ब्रँड बनलेला आहे? तर टाटा ब्रँड जो आहे, टाटा समूह जो आहे, तर तो 30 बिलियन डॉलरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय ब्रँड जो आहे तो ठरलेला आहे. तर टाटाच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, इतक्या साऱ्या कंपन्या आहेत की आपण मोजू पण नाही शकत, एवढ्या सगळ्या कंपन्या टाटाच्या आहे. इथं ज्या तुम्हाला सगळ्या कंपन्या दिसतात या टाटाच्याच आहे. समजा टाटा पॉवर, टाटा हाऊसिंग, टाटा प्रोजेक्ट, टाटा स्टील, टाटा मोटर्स, ठीक आहे. तर टाटा क्रोमा, स्टारबक्स, टाटा टी, अशा खूप साऱ्या कंपन्या ज्या आहेत ते सध्या टाटा ओन करत आहे. तर त्यामुळे तो 30 बिलियन डॉलरचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय ब्रँड ठरलेला आहे. भारतात सर्वात मौल्यवान ब्रँडच्या यादीत टाटा ग्रुपने सलग 10वे वर्ष अव्वल स्थान आपलं कायम केलेलं आहे. पुढे जाऊया, टाटा ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू 10% वाढून 31.6 बिलियन डॉलरचं टाटाचं भाग भांडवल जे आहे ते झालेलं आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन, शांघाई सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्याची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? कोणता देश हे तुम्हाला सांगायचे. लघु उद्योगाची डेफिनेशन काय आहे? तर ती सांगा. लघु उद्योग म्हणजे काय? गुंतवणूक मर्यादा आणि जो टर्नओव्हर आहे तो किती असतो, आणि पिंक ई रिक्षा योजना कोणत्या राज्य सरकारची हे तुम्ही मला सांगायचं. बघा मित्रांनो, आज या बॅचेसवरील डिस्काउंटचा शेवटचा दिवस आहे. फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला एक बॅच मिळत नाही, 5-6 बॅचेस एकाच कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर याचा तुम्ही फायदा घ्या, लाभ घ्या. विजयश्री आणि यशोदय बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे, तर त्यांची सुद्धा फी वाढणार आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता कारण आज फी कमी आहे. त्याचबरोबर उद्यापासून आपल्या प्रिलिम ओरिएंटेड 2 बॅचेस सुरू होत आहे, तर त्या तुम्ही जॉईन करा. आपली टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा सुरू होत आहे. त्याचबरोबर 21,000 PYQची आपण बॅच सुरू केलेली आहे. भूगोल ऑप्शनलचा आपण इथं जे काही कोर्स आहे तो सुरू केलेला आहे. अभ्यास मित्रच्या बॅचेस जॉईन करायचे असेल तर अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, बॅचवर क्लिक करा, तिथं बॅच वैशिष्ट्य दिसतील, त्या खाली स्क्रोल करा, हॅव अ कुपन कोड ऑप्शन दिसेल, अप्लाय हिअर, तर तिथं तुम्ही माझं कुपन कोड टाकलं CJ लाईव्ह तर तुम्हाला फीजमध्ये अजून डिस्काउंट मिळणार आहे. डिस्काउंटच्या तिथं कुपन कोडवर अप्लाय करा, डिस्काउंट झालेलं दिसेल, फी पेमेंट करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. या नोट्स तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळतील. अभ्यास मित्र ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.